नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्या रोड ट्रिपचा हा तिसरा भाग आहे आणि शेवटचा दापोली ते पुणे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत मुंबई गोवा हायवेजवळ। आता आपल्याला लगेच समोरच हायवे जातोय, फ्लायओव्हर दिसतोय समोर। सरळ थेट आता रस्ता समोरून डायरेक्टली फ्लायओव्हरच्या खालून पोरला जातो। तर आपल्याला इथे लेफ्टला टाकून सर्व्हिस रोडने आपल्याला हायवेला लागायचं आहे। तर आपल्याला जायचं आहे माणगावला, आणि माणगावमधनं राईटकडून आपल्याला जायचं आहे पुण्याच्या दिशेने। तर मित्रांनो, आता आपण मुंबई गोवा हायवेवरती गाडी ड्राईव्ह करतोय टाटा नॅनो। खरंच खूप मजा येते टाटा नॅनो चालवायला, आणि 90चं स्पीड सहज घेते। AC बंद केलं तर ती 100 पण क्रॉस करते, त्यामुळे AC मध्ये 90चं स्पीड चांगला पकडते आणि खूप मजा येते गाडी चालवायला रस्त्यावरती। आणि माझं ऑफिसलासुद्धा जाणं येणं ह्याच गाडीवरतीच असतं रोजचं। तर माझं रोजचं सिटीमध्येच ड्रायव्हिंग आहे, त्याच्यामुळे मला AMT ट्रान्समिशन खूप कम्फर्टेबल वाटतो। कारण पुण्यामध्ये म्हणाल तर गर्दी ट्रॅफिक तर जबरदस्त असते, त्याच्यामध्ये AMT गाडी तर खूप भारीच वाटते एकदम। कारण कसलंही टेन्शन नाही, रिलॅक्स राहता येतं आणि ड्राईव्हचा आनंद पण घेता येतो। तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता की माणगावला जबरदस्त ट्रॅफिक लागले, आणि ते आमचा बराच वेळ गेला। जवळपास आमचे 40-50 मिनटं आमचे ट्रॅफिकमध्येच गेले। माणगाव MIDC मध्ये आम्ही तिथे जे काही नव्याने हॉटेल्स चालू झालेले, तिथे आम्ही आता चहा नाश्ता घेतला, आणि तिथून आता आम्ही तामिनी घाटवरती चढायला चालू केलेलं आहे। तर मित्रांनो, आता मी घाट रस्त्यावर चढताना गाडीचा स्पोर्ट्स मोड ॲक्टिव्ह केला आहे, आणि स्पोर्ट्स मोड ॲक्टिव्ह केल्यामुळे गाडीला चांगल्या प्रकारचा टॉर्क भेटतो आणि गाडी खूप चांगल्या पॉवर देते, आणि त्यामुळे गाडीवर चढताना खूप स्पीड घेते। तर आत्ता तो परफॉर्मन्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, आणि हा ऑप्शन AMT ट्रान्समिशनमध्ये आहे, आणि ह्या गाडीला 5 गिअर आहेत। तर तुम्ही बघू शकता गाडीचा परफॉर्मन्स हिलवरती कसा आहे।
तर मित्रांनो, समोर मोबाईलमध्ये स्क्रीनमध्ये दिसते की रस्त्याची डिझाईन कशी आहे, किती शार्प टर्न आहेत. तर मॅपचा असा फायदा होतो. ॲक्च्युली रस्ते मला माहिती आहेत, पण मॅपवरती तुम्हाला रोड डिझाईन पण समजते की कशा पद्धतीने पुढे टर्न असणार आहे. ताम्हिणी घाटाचे रस्ते खूप फार सुंदर आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा गाड्या ओव्हर स्पीडमध्ये दिसतात, पण अचानक मध्येच त्यांच्यामध्ये एकदम शार्प टर्न येतात. त्यामुळे असे 3-4 टर्न खूप शार्प आहेत. तर गाड्या खूप सावकाश चालवा आणि तुम्हाला जर पुढे दिसते टर्न आहे तर अलीकडेच तुम्ही तुमची गाडी स्लो घ्या, जेणेकरून तुमची गाडी चांगल्या पद्धतीने कंट्रोल राहील. तर मित्रांनो, आता आपण ताम्हिणी घाटवर चढून आलेलो आहोत. ऑलमोस्ट टॉपवरती आहोत आता. तर आता इथे सनसेटचं टायमिंग झालेलं आहे. तर बरेचसे लोक इथं सनसेट पाहण्यासाठी थांबतात आणि मोबाईल वगैरे फोटोशूट करण्यासाठी सुद्धा. तर इथून गाडीमध्ये सुद्धा आम्ही त्या सनसेटचा आनंद घेत आहोत. तर पावसाळ्यात तर ह्या ठिकाणी इतके धबधबे असतात, तर भरपूर गर्दी होते लोकांची. पावसाळ्यात तर ताम्हिणी घाट फेमस आहे वॉटरफॉलसाठी. माझ्या राईट साईडला सुद्धा दिसते, वॉटरफॉलचाच पॉईंट आहे तो. तर हे सुद्धा माझ्या समोरच्या 2 व्हीलरवरती मोबाईलमध्ये व्हिडिओ घेत आहेत, पण त्यांचा अचानक स्पीड कमी झाला. मलाही माझ्या गाडीचा स्पीड कमी करावा लागला, तर थोडा गाडीचा मौसमसुद्धा कट झाला. तर मित्रांनो, ह्या ताम्हिणी घाटामध्ये गाडी चालवताना स्टेअरिंग जजमेंट एक चांगल्या प्रकारचं तुमच्याकडे असणं, हे स्किल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे ट्रस्ट लागतो गाडी चालवताना आणि बरेचसे जण गाडी सोडून रस्त्याच्या बाहेरसुद्धा कंट्रोल सुटल्यामुळे गेले येऊन ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्या वाकणातून समोरून ट्रेलरसुद्धा ऑलमोस्ट स्पीडनेच आहे. तर लहान गाडी असल्यामुळे मी गाडी तशीच पुढे नेली आणि मला थोडी साईडला घ्यावी लागली. तर अशी काही कंडिशन असते तर तुम्हाला त्या गोष्टी मॅनेज करणं, ड्रायव्हिंग तुमचे स्किल पाहायला लागते. सर्व आल्यानंतर मुळशीमध्येच गर्दी लागली. जसं सिटी जवळ येणार तशी ट्रॅफिक चालू राहणार. मॅपमध्ये पण दाखवते की रेड लाईन आहे, म्हणजे गर्दी आहेच. बंपर टू बंपर ट्रॅफिक राखलेली आहे. मुळशीला पोचलोय. तर मित्रांनो, काय दिसते का समोर? प्रचंड अंधार आहे आणि लाईटचे फोकस पण डोळ्यावरती येतात मागून पुढून. तर नाईट ड्रायव्हिंग सुरू आहे. ॲक्च्युली डे असो नाईट असो, पण ड्रायव्हिंग हा माझा पॅशन आणि मला आवडता विषय आहे.
तर मित्रांनो, आता आपण आहोत पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला जोडणारा बायपास रोड आणि इथून आता आपण चांदणी चौकातून जात आहोत धायरीला. तर आता नॅनोचा परफॉर्मन्स तुम्हाला या क्लिपमध्ये बघायला मिळणार आहे. नॅनो खरंच खूप मास्टरपीस गाडी आहे, की ती खूप चांगल्या रीती क्रूज करते गाडी. तुम्हाला इथे त्याचं उदाहरण बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या घरी सेफली पोहोचलो. आता गाडी पार्क करतो पार्किंगमध्ये.